आणि साहेब नेमकी सब घटना अतिशय दुर्दैवी आहे। हा जो बिबट्याचे समस्या जे आहे तो अनेक वर्षापासून आपल्याला तो पाहायला मिळतो। हीच घटना नाही तर गेले अनेक दिवसांपासून अशा घटना ज्या होतात तेव्हा जनतेचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रोष पाहायला मिळतो। आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचे प्रतिनिधी आहोत आणि त्याच्याकरता या बिबट्यांचा बंदोबस्त करणं खूप गरजेचं आहे आणि तो राज्य सरकार केंद्र सरकारच्या पातळीवर ठोस निर्णय घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। ही जी काही घटना घडलेली आहेत ठीक आहे, वन विभागांचा पण हातबलता आहे असं मी समजेल, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांची संख्या वाढलेली आहे की त्यांनाही त्यांचं कंट्रोल करणं गरजेचं आहे। पण एवढी मोठी संख्या बिबट्याची असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिथे जिथे जे बिबट्या निदर्शनास येतील किंवा त्याला बंदोबस्त करायचा असेल, काउन्सिलिंग करायची असेल, त्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्या तिकडे लाईटची व्यवस्था असेल ही उपलब्ध होणं आणि ते करणं गरजेचं आहे। आता फक्त असं होणार तसं करणार आणि त्याच्यानंतर आम्ही असं करणार याच्यापर्यंत आता काय जुन्नर तालुक्याच्या लोकांचं हे अंत झालेलं आहे। आता म्हणजे किती बळी गेल्यानंतर असं होईल असं अनेक दिवसांपासून चाललंय आणि त्याचं ते वारंवार ते चाललेलंच आहे। आता तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे इथं आलेले आहेत, ते तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकलाय, ते आपले सगळ्यांचेच आमदार आहेत। तर शासन दरबारी आपण एक सगळ्याच पक्षाच्या नेते मंडळी असतील किंवा काही फॉरेस्टमध्ये काम करणारे लोक असतील किंवा जे NGOज असतील त्यांच्याबरोबर एक बैठक घेऊन आपलं काय दिशा घेतली पाहिजे की जेणेकरून जुन्नर तालुक्याच्या बिबट्याच्या संदर्भात यावी। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आता काम ठोसमध्ये झालं पाहिजे आणि ते काम ठोसमध्ये उतरवण्यासाठी जुन्नर तालुक्यातल्या सर्वच आम्ही लोक सगळेच पक्षाचे नेते मंडळी एकत्रितपणे एक दिशा ठरवून एकमेकांना दोष देण्यापेक्षा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे। नाहीतर काय होतं मग कोण म्हणतं इथं लाईट लावली नाही, याने असंच केलं, याचं लक्षच नाही, प्रशासनावर पकड नाही, अशा बरेच अनेक चर्चा होत राहतात। आता ठीक आहे, आता ही घटना काय कुणी काही घडवली असं नाही, पण आहे त्या परिस्थितीत आपल्याला ती सुधारवली पाहिजे आणि ती परिस्थिती सुधारण्यासाठी एकत्रितपणे एक दिलाने सगळे एक विचाराने, शेवटी सरकार कोणाचं असो, शासन कोणाचं असो, माझं आहे का, याचं आहे का, त्याचं आहे का, मी सहभागी सारखं आहे, फक्त लोकांसाठी आपल्याला ते काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता स्वतःच्या सरकारच्या विरुद्ध लढा देण्यासाठी तरी गरज पडली किंवा काही जरी करायचं गरज पडली तर मी तर आहे, शरददादा सुद्धा असतील, सत्यशील शेरकर असतील, माऊली खंडागळे असतील, आशाताई बुसके असतील, संजयराव काळे असतील किंवा अनेक जे काही नेते असतील इतर पक्षाचे सगळ्यांचे, ते सगळेजण एकत्रितपणे आपण केलं पाहिजे एवढंच या प्रसंगी मी सांगेल। एक विशेषतः आदिवासी महादेव कोळी असेल किंवा आदिवासी ठाकर समाज असेल, हा गोरगरीब मुळा समाज आहे। रोज कष्ट नाही केले तर त्यांचं पोट भरणार नाही अशी परिस्थिती अजूनही आहे। त्यांची घरांची परिस्थिती, त्यांच्या वाड्यांची परिस्थिती आपण सगळेजण ते जाणता येते, त्यांना सगळ्यांना अधिकची मदत करणं गरजेचं आहे। शेवटी बिबट्या जेव्हा हल्ला करतो तेव्हा हे छोटी घरं असतील किंवा वसरीवरले खेळणारे लहान मुलं असतील त्यांच्यापर्यंतच करायला, आता तर तो फार घरात घुसून ओढायला लागलाय। म्हणजे तो काय फॉरेस्टला सांगतो की रात्री शेती करू नका, उसात जरा तारतम्य बाळगा, बसून शेती करू नका, याच्या पलीकडे आता हे सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या का आता त्याची संख्याच खूप वाढलेली आहे। म्हणून ती संख्या नियंत्रित करणे, त्याचा काहीतरी बंदोबस्त करणे, याच्यावर ठोस उपाययोजना सरकारच्या माध्यमातून केली पाहिजे आणि सरकार जर करत नसेल तर सगळ्यांनी मिळून आपण तिचं काम केलं पाहिजे। शेवटी अनेक सामाजिक कार्यकर्ते याविषयी आंदोलन करतात, त्या आंदोलनाचं कोण पॉलिटिकल नजरेने बघतं, कोण टिंगल टवाळी करतं, असं न करता सगळ्यांनी एक दिलाने एक विचाराने, आता आपलं नेतृत्व आहे तालुक्याचं शरददादा सोनवणे आहेत, त्या विभागाचे खासदार अमोल कोल्हे आहेत, कुठल्याही पक्षाचा असले, कुणी कोणाचे विरोध जरी असले तरी एकत्रित एक दिलाने प्रत्येक माणूस हा माझा आहे, मग तो कुठल्या गटाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा हे ठरवता, तो काय म्हणतोय त्याची संकल्पना किंवा तो जो म्हणतोय त्याची समज घेऊन प्रत्येक गोष्टीकडे राजकारणाकडे त्या दृष्टीने न पाहता आपल्याला त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे। ठीक आहे, बाकीच्या तालुक्यातल्या इतर गोष्टी आहेच, रस्ते, पाणी, वीज, ते डेव्हलपमेंटच्या सगळ्या गोष्टी, समाजाप्रती न्याय देण्याच्या गोष्टी ते तर आपण करतच आहोत, पण हा आता प्रसंगाने समस्या उद्भवलेली आहे
ह्या समस्येचं जोपर्यंत आपण विघटन करत नाही किंवा ते मातीमोल करीत नाही तोपर्यंत पुढच्याला काही किंमत नाही. मी तरी आपण सर्वजण एकत्रित मिळून सगळ्या राजकीय पक्षाचे नेते मिळून या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण एकत्रितपणे काम करून या बिबटेचं काय करायचं याचं करण्याचा आपण निश्चित प्रकारे प्रयत्न करू. आणि त्याच्यासाठी मी कालच रात्री जेव्हा घटना घडली तेव्हा इथले सरपंच रवी डोके असतील किंवा पत्रकार असतील त्यांच्यावर मी बोलण्याचा प्रयत्न केला. संतोष नाना काल रात्री इथं भाजपचे तालुका अध्यक्ष इथं होते, त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला. ते DFO आता जुने गेले नवीन आले तरी तो प्रश्न तो आहे तसा आहे. म्हणून आपल्याला एकत्रितपणे मिळून त्याला पुढं जाणं गरजेचं आहे असं मला इथं वाटतं. आणि तालुक्याच्या लोकांचा प्रतिनिधी या नात्याने मी पण सगळे समाज बांधवांना आश्वासित करू इच्छितो की आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहेत. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सगळेजण तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहेत. तुमचे वेदना तुमचे जे काय म्हणणं आहे डॉक्टर साहेब हे आम्हाला पूर्णपणे त्याची कल्पना त्याची जाणीव आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना मिळून जे काय करता येईल ते करण्याचा आम्ही निश्चित प्रकारे प्रयत्न करू. आणि मी हे लहान लेकरू सिद्धार्थ यांच्या प्रती तालुक्यातील आम जनतेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली जड अंतकरणाने वाहतो. आणि अशी परत आदरांजली वाहण्याची वेळ आमच्यावर येऊ नये अशीच ते ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ते बळ आणि ते लढा आम्ही इथून पुढे देण्यासाठी सगळेजण एकत्रितपणे सज्ज आहोत. ओम शांती. काय